आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। औषध निर्माण शास्त्राच्या सर्वच महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवली, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश। पायाभूत सुविधा नसल्याने 89 महाविद्यालयांमधील 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षामधील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे पीसीआयने दिले होते आदेश। जालना जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांची खाते अद्यापही केवायसी विना, केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाकडून आवाहन। दिवाळी छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकिटाचे दर जे आहेत ते गगनाला भिडले। लखनौ मुंबईसाठी 4 ते 5,000 रुपयांना मिळणारे तिकिटाचे दर 25,000 पर्यंत पोहोचले। चंद्रपूरच्या ताडोबातील वाघिणींना हेलिकॉप्टरने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याचा विचार, वाघांची संख्या वाढावी म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून 8 वाघिणींची मागणी, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी। नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 1,21,32,000ची देणगी। नवरात्रोत्सवात 17 ते 18 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन, 12 दानपेट्यांमधून 1,21,32,000 रुपयांची देणगी। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या।